कर तोडण्याच्या परंपरेने सिद्धापूरवाडीत बेंदूर सण उत्साहात साजरा। सिद्धापूरवाडी येथे बेंदूर सणानिमित्त पारंपरिक कर तोडण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला। ग्रामीण संस्कृतीची परंपरा जपत ग्रामस्थ, बलुतेदार आणि मानकरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। बेंदूर सणासाठी गावात 2 दिवसांपासून तयारी करण्यात आली होती। घरांची स्वच्छता, बैलांची आकर्षक सजावट तसेच घराघरात चिखलाच्या बैलांची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला। मंगळवारी दुपारी मानाची बैलजोडी गावातील प्रमुख मार्गाने मिरवणुकीतून शितोळे सरकारांच्या जुन्या वाड्यासमोर आणण्यात आली। यावर्षी मानाची बैलजोडी गणेश पाटील व आनंद पाटील यांची होती। श्रीमंत दत्ताजीराव शितोळे सरकार व आनंदसिंह शितोळे सरकार यांच्या हस्ते बैलजोडीचे पूजन करून श्रीफळ वाढवत कर तोडण्याची परवानगी देण्यात आली। यावेळी बैलांनी धान्याचे माप ओलांडल्यानंतर विखुरलेले धान्य घेण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली। हे धान्य घरातील धान्यात मिसळल्यास समृद्धी येते अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे। गावाच्या वेशीवर उभारलेला कर बैलजोडीकडून तोडण्यात आला। करावरील फांद्यांची पाने ग्रामस्थांनी घरी नेऊन घरावर टाकली, त्यामुळे घरात सुख समृद्धी नांदते असा विश्वास व्यक्त करण्यात आला। सोहळ्यानंतर बलुतेदारांनी शितोळे सरकारांना मुजरे केले। शितोळे सरकारांनी 12 बलुतेदारांना मानाचे वेढे व मानधन देऊन परंपरेचा गौरव केला। यावेळी अश्वथ शितोळे सरकार, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष अजित उमराणे, ग्रामसहाय्यक तुकाराम चव्हाण, बैल मालक संजू माने, महादेव आमटे, महेश उमराणे, राजू पाटील, राहुल पाटील, संजय चव्हाण, पाटील परिवारातील सदस्य, 12 बलुतेदार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशाल क्रांती वृत्तसेवा माजरी।